केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती आणि पहलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीला ठाकरे गटाकडून कोण जाणार याबाबत संभ्रम आहे. वाद होऊ नये यासाठी बैठकीला जाणं टाळलं आहे असं स्पष्टीकरण यावर संजय राऊत यांनी दिलं. तर ठाकरे गटाचे खासदार बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. अरविंद सावंत यांनी ही माहिती दिली होती. अपरिहार्य कारणामुळे आपण बैठकीला जाणार नाही असं ठाकरे गटातर्फे सांगण्यात येत होतं. सरकारच्या प्रतिनिधींना तशी माहिती सुद्धा देण्यात आली होती. चंद्रकांत शिंदे फोनद्वारे आपल्यासोबत आहेत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांतजी, काय सांगाल? आता ठाकरे गटाकडनं हे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. स्नेहा, आता आयबी रॉ आणि या ज्या सुरक्षा अधिकारी आहेत ना त्यांची बैठक सुरू झालेली आहे. सर्वपक्षीय बैठक अजून वेळ आहे त्याला. आयबी आणि रॉचे म्हणजे सुरक्षा संदर्भात काय काय पावलं उचलायची, काय काय उपाययोजना करायच्या त्याच्या संदर्भात ही प्राथमिक बैठक आहे. कारण पाकिस्तान सोबतच्या जे आपण काल बैठक झाली आणि त्याच्यासोबत जे 5 निर्णय घेतले तर ते 5 निर्णय पुढे कसे न्यायचे, त्याच्यानंतर ती शिमला करार वगैरे, सिंधू नदीचं पाणी, नंतर तिकडे पाकिस्तानने नौदलाचा सराव सुरू केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याच्यावरती पुढे काय उपाययोजना करायची ह्याच्यावरती ह्या बैठकीत चर्चा केली जात आहे. आणि याला रॉ, आयबी आणि सिक्युरिटीचे आपले जेवढे म्हणजे आयबी अधिकारी आहेत ते त्या बैठकीला उपस्थित आहेत. स्नेहा, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय केंद्रानं जी बैठक आयोजित केली होती, सर्वपक्षीय बैठक, त्या बैठकीला ठाकरे गटानं अनुपस्थिती दर्शवलेली आहे आणि त्या संदर्भात काही अपरिहार्य कारणामुळे आपण ठाकरे गटाचे कोणीही नेते, कोणीही खासदार या बैठकीला येणार नाहीत असं ठाकरे गटातर्फे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. तर आपण पाहतोय पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता ठाकरे गटानं या बैठकीला अनुपस्थिती दर्शवलेली आहे.